महाराष्ट्राच्या प्रशासकीय नकाशात लवकरच एक खूप मोठा बदल होऊ शकतो. हा बदल इतका मोठा आहे की त्याचा परिणाम केवळ राज्याच्या सीमांवर नाही तर इथल्या प्रशासनावर आणि कोट्यावधी नागरिकांच्या जीवनावरही होणार आहे. चला तर या प्रस्तावामागे नक्की काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. 20 हो, हीच ती संख्या आहे. राज्यात तब्बल 20 नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. विचार करा, या एका निर्णयामुळे महाराष्ट्राचा नकाशा अक्षरशः बदलून जाईल आणि प्रशासकीय कारभाराचं एक नवीन पर्व सुरू होऊ शकतं. पण मग प्रश्न हा आहे की अचानक इतक्या मोठ्या प्रशासकीय फेरबदलाची गरज महाराष्ट्राला का वाटते आहे? या बदलामागे नेमकी कोणती कारणं आहेत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण या विषयाला 5 मुख्य भागांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी महाराष्ट्राची सध्याची प्रशासकीय रचना कशी आहे ते पाहू. मग ह्या पुनर्रचनेची गरज का आहे, नवीन जिल्हे कसे तयार केले जातात, या बदलाचा नेमका काय परिणाम होईल आणि शेवटी भविष्यात महाराष्ट्राचं शासन कसं असेल यावर नजर टाकू. तर सगळ्यात आधी थोडं इतिहासात डोकावूया, कारण आज जो बदल प्रस्तावित आहे त्याची मुळं महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासातच दडलेली आहेत. गोष्ट सुरू होते 1960 पासून, जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा राज्यात फक्त 26 जिल्हे होते. पण जशी लोकसंख्या वाढत गेली आणि विकासाच्या गरजा बदलल्या तसतशी नवीन जिल्हे तयार करण्यात आली. आज आपल्या राज्यात 36 जिल्हे आणि 385 तालुके आहेत. सगळ्यात नवीन जिल्हा म्हणजे 2014 मध्ये तयार झालेला पालघर, जो ठाणे जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. ठीक आहे, इतिहास तर कळला, पण मग आता काय झालंय? म्हणजे सध्याच्या सिस्टमवर असा कुठला ताण येतोय की एवढा मोठा बदल करण्याची गरज भासते आहे? याचं उत्तर आहे मोठ्या जिल्ह्यांमुळे निर्माण झालेली आव्हानं. जेव्हा जिल्हे खूप मोठे असतात तेव्हा प्रशासनाचा वेग कमी होतो, सरकारी कामांसाठी खूप वेळ लागतो, विकासासाठी येणारा निधी सगळीकडे सारख्या प्रमाणात पोहोचत नाही आणि एवढ्या मोठ्या भागावर कायदा आणि सुव्यवस्था राखणंही पोलिसांसाठी एक मोठं आव्हान बनतं. हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. विचार करा, गडचिरोली किंवा अहमदनगर सारख्या मोठ्या जिल्ह्यात एखाद्या दुर्गम गावात राहणाऱ्या माणसाला सरकारी कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जायचं असेल तर त्याला चक्क 5 ते 6 तास प्रवास करावा लागतो. नवीन जिल्हे तयार झाले तर हे अंतर कमी होईल, ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. तर मग या सगळ्या समस्यांवर उपाय काय? सरकारने यासाठी एक आराखडा तयार केला आहे, एक संपूर्ण ब्लूप्रिंट की नक्की काय बदल करायचे आहेत. या प्रस्तावानुसार काही मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन केले जाऊ शकतं. उदाहरणार्थ नाशिकमधून मालेगाव, प्रचंड मोठ्या अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी किंवा संगमनेर, वेगाने वाढणाऱ्या पुण्यातून बारामती आणि जिथे लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे त्या ठाण्यातून मीरा भाईंदर किंवा कल्याण असे नवीन जिल्हे निर्माण होऊ शकतात. आणि प्रत्येक विभाजनामागे तिथली लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि प्रशासकीय गरज ही ठोस कारणं आहेत. आणि हो, गोष्ट फक्त जिल्ह्यांवरच थांबत नाहीये. या प्रस्तावात 20 नवीन जिल्ह्यांसोबतच 81 नवीन तालुके तयार करण्याचीही शिफारस आहे. तालुका म्हणजे जिल्ह्याच्या आतला एक छोटा प्रशासकीय भाग. यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासन अजून मजबूत आणि लोकांच्या जवळ पोहोचेल. पण हे नवीन जिल्हे बनतात कसे? असं नाही की सरकारने ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी जिल्हा तयार झाला. यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया आहे. याची सुरुवात होते जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन जिल्ह्याच्या नकाशाचा मसुदा बनवण्यापासून. त्यानंतर तो लोकांसमोर ठेवला जातो, त्यांच्या सूचना मागवल्या जातात. या सगळ्याचा विचार करून अंतिम अहवाल सरकारकडे जातो आणि मग मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नवीन जिल्हा अधिकृतपणे अस्तित्वात येतो. ओके, तर जिल्हे कसे बनतील हे आपल्याला कळलं, पण याचा खरा परिणाम काय होणार? कारण प्रत्येक मोठ्या बदलाच्या 2 बाजू असतात. तसंच इथेही काही फायदे आहेत आणि काही आव्हानं सुद्धा. चांगली गोष्ट ही आहे की सरकारी सेवा लोकांपर्यंत लवकर पोहोचतील, नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि स्थानिक विकासाला वेग येईल. पण या सगळ्यांसाठी एक मोठी किंमतही मोजावी लागेल. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, कोर्ट यांसारख्या इमारती उभ्या कराव्या लागतील. त्यासाठी प्रचंड पैसा लागेल. शिवाय या सगळ्या कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन कर्मचारी भरती करावी लागेल, जी एक मोठी प्रशासकीय आणि आर्थिक कसरत असेल. या संपूर्ण प्रस्तावाच्या मुळाशी एक विचार आहे. तो म्हणजे हे फक्त नकाशावर काही नवीन रेषा ओढणं नाही, तर सरकार आणि न्यायव्यवस्थेला सामान्य माणसाच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला आता थोडं भविष्याकडे पाहूया. जर हे सगळं प्रत्यक्षात आलं तर भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल आणि या बदलाचा दूरगामी परिणाम काय होईल? यामुळे एक गोष्ट नक्की होईल, ती म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. जे भाग आज विकासापासून दूर आहेत तिथे विकासाला थेट गती मिळू शकते.
प्रत्येक नवीन जिल्ह्याचं मुख्यालय हे एक नवीन आर्थिक आणि राजकीय केंद्र बनेल आणि यामुळे लोकांची प्रादेशिक ओळख आणि प्रशासनाची पद्धत यात एक मोठा बदल घडून येईल. पण शेवटी या संपूर्ण योजनेचं यश एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, तो म्हणजे बॅलन्स. एकीकडे प्रशासकीय सोयीची दूरदृष्टी आहे आणि दुसरीकडे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा प्रचंड पैसा आणि नियोजन. या दोन्हीमध्ये योग्य ताळमेळ साधणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. तर महाराष्ट्र आज एका अशा ऐतिहासिक वळणावर उभा आहे जिथे नकाशावर ओढल्या जाणाऱ्या काही नवीन रेषा राज्याचं, प्रशासनाचं आणि इथल्या कोट्यावधी लोकांचं भविष्य नव्याने लिहू शकतात. पण हे भविष्य कसं असेल हे या योजनेच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असेल.